नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा ITI शिर्डी. आपलं आजच्या लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या ह्या लेसनमध्ये फाईल संदर्भात माहिती पाहणार आहोत. फाईल संदर्भात माहिती पाहत असताना आपण मेथड्स ऑफ मटेरियल कटिंग या मुद्द्यासंदर्भात प्रथम माहिती पाहूया. तर ही अशा प्रकारची फाईल असते, त्या संदर्भातली माहिती आपण पाहतोय. तर या ठिकाणी मेथड्स ऑफ मटेरियल कटिंग यामध्ये मटेरियल कापण्याच्या फाईलच्या सहाय्याने किंवा अन्य प्रकारे 3 पद्धती असतात. त्याच्यामध्ये ॲब्रेशन, 2 फ्युजन आणि इन्सिशन म्हणजे कापणी, अशा या मेथड्स ऑफ मटेरियल कटिंगच्या पद्धती आहेत. तर फाईल संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर फाईल हे एक प्रकारचे हँड कटिंग टूल असून फाईलच्या सहाय्याने अनावश्यक मटेरियल आपल्याला काढता येते. फाईलच्या सहाय्याने जॉबच्या पृष्ठभागावरील मटेरियल काढण्याच्या क्रियेला फायलिंग असे म्हणतात. फाईल ही सर्वसाधारणपणे हाय कार्बन स्टील किंवा हाय ग्रेडच्या कास्ट स्टील पासून तयार केलेली असते, बनवलेली असते. बॉडीचा भाग हा फाईलच्या बॉडीचा भाग हा हार्डनिंग व टेम्परिंग केलेला असतो. टँगला हार्डनिंग आणि टेम्परिंग करत नाही. पाठीमागची टँग आहे त्याला हार्डनिंग आणि टेम्परिंग करत नाही. या फाईलचं वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. फायलिंग म्हणजे वर्कपीसचे अतिरिक्त मटेरियल. फायलिंग म्हणजे वर्कपीसचे अतिरिक्त मटेरियल फाईलच्या सहाय्याने काढणे. यावेळी फाईलचा वापर हा कटिंग टूल सारखा केला जातो. फाईल ह्या विविध आकारात आणि मापात उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारे ही माहिती आपण या ठिकाणी मेथड्स ऑफ मटेरियल कटिंग संदर्भातली आपण माहिती पाहिली. या संदर्भात माहिती पाहत असताना मेथड्स ऑफ मटेरियल कटिंगच्या पद्धती, त्याच्यानंतर फाईलचं मटेरियल आणि फाईलचा उपयोग आपण या मुद्द्यामध्ये आपण अभ्यासला. त्यानंतर पुढच्या मुद्द्यामध्ये आपण माहिती अभ्यासणार आहोत एलिमेंट्स ऑफ फाईल किंवा पार्ट्स ऑफ फाईल याला म्हणता येईल. फाईलचे भाग किंवा घटक फाईलचे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून फाईलचे वेगवेगळे पार्ट्स आपण पाहणार आहोत. या ठिकाणी फाईलचा पार्ट आहे, भाग आहे, टिप ऑर पॉईंट. या ठिकाणी साईडला फेस पण बोललं जातं. ही फाईलची कडा त्याला एज इंग्रजीमध्ये बोललं जातं. या भागावर दाते नाही तो हिल भाग आहे. त्यानंतर या ठिकाणी शोल्डर पार्ट दाखवलेला आहे, टँग दाखवलेली आहे या ठिकाणी, आणि टँगवर बसणारा भाग हँडल, त्या हँडलला तडा जाऊ नये म्हणून फेरल, एक लोखंडी रिंग त्यावर बसवली जाते, त्याला फेरल म्हटलं जातं. या ठिकाणी एका वेगवेगळ्या साईजमध्ये या फाईल असतात, ती फाईलची लांबी. तर अशा प्रकारे हे फाईलचे एलिमेंट किंवा पार्ट्स आपण संदर्भात ओळख करून घेतली. त्यामध्ये आपण प्रमुख एलिमेंट संदर्भातली माहिती पाहूया. त्याच्यामध्ये पहिला एलिमेंट टिप ऑर पॉईंट. या पुढच्या टिप ऑर पॉईंट संदर्भात माहिती पाहूया. टँगच्या विरुद्ध बाजूस असणाऱ्या, आता या ठिकाणी ही टँग आहे आणि त्याच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या टोकास टिप किंवा पॉईंट असे म्हणतात. प्रथम या टिप ऑर पॉईंटच्या सहाय्याने ज्यावरील कोटिंग काढलं जातं त्यासाठी या टिप किंवा पॉईंटचा उपयोग होतो. त्यानंतर पुढच्या एलिमेंट संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत फेस ऑर साईड. या ठिकाणी साईड किंवा त्यालाच फेस असं म्हटलं जातं. त्या संदर्भातली माहिती, फाईलच्या ज्या रुंद भागावर, या फाईलच्या रुंद भागावर दाते पाडलेले असतात त्यास फेस किंवा साईड असे म्हणतात. फाईलच्या ज्या रुंद भागावर दाते पाडलेले असतात त्यास फेस किंवा साईड असे म्हणतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी एलिमेंट्स हिल. फाईलच्या दाते नसलेल्या, आता पहा या ठिकाणी फाईलच्या दाते नसलेल्या भागास हिल असे म्हणतात. या ठिकाणी दाते नाही त्या भागाला हिल म्हणतात. त्याच्यानंतर एज
या ठिकाणी एज कडा म्हणतो आपण त्याला मराठीत. फाईलच्या जाडीवर फाईलच्या जाडीवर समांतर जाते एका रांगेत पाडलेले असतात. या एजवर किंवा किंवा हे पेज फाईल सोडली तर या एजवर दाते पाडलेले असतात. त्यास एज किंवा कडा असे म्हणतात. तर अशा प्रकारे याच्या संदर्भातली माहिती पाहिली. पुढचा मुद्दा आहे शोल्डर एलिमेंट्स. तर या शोल्डर संदर्भात फाईलचा वक्राकार भाग फाईलचा वक्राकार भाग जो टँगला फाईलच्या बॉडीपासून अलग अशा प्रकारे दर्शित असतो त्या भागाला शोल्डर असे म्हणतात. त्यानंतर टँग फाईलचे हँडल ज्या भागामध्ये बसवतात, तर या टँगवर हे हँडल बसवतात. तर फाईलचे हँडल ज्या भागामध्ये बसवतात त्या अरुंद व निमुळत्या भागास टँग असे म्हणतात. अशा प्रकारे ही टँग हार्डन न करता सॉफ्ट ठेवली जाते, कारण काम करताना पडली तर तुटू नये याकरिता. त्याच्यानंतर हँडल संदर्भात माहिती पाहूया. फाईलला पकडण्यासाठी ही टँग लाकडी मूठ बसवलेली असते, तिला हँडल असे म्हणतात. अशा प्रकारे या हँडल संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर फेरल या ठिकाणी या मूठ किंवा हँडलला तडा जाण्यापासून संरक्षित करण्याकरता या मूठ किंवा हँडलला तडा जाण्यापासून संरक्षित करण्याकरता त्यावर एक धातूची रिंग बसवलेली असते. ही धातूची रिंग बसवलेली असते, तिला फेरल असे म्हणतात. अशा प्रकारे या फेरल संदर्भातली माहिती पाहिली. अशा प्रकारे आज आपण फाईल संदर्भात माहिती पाहत असताना एलिमेंट्स ऑफ फाईलचे मूलभूत घटक, फाईलचे भाग संदर्भातली माहिती होती. त्याचप्रमाणे आज आपण फाईल संदर्भात माहिती पाहत असताना मेथड्स ऑफ मटेरियल कटिंग. फाईल सर्वसाधारणपणे हाय कार्बन स्टील किंवा हाय ग्रेडच्या कास्ट स्टीलपासून बनवलेल्या असतात. फाईलला हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेलं असतं. टँगला हार्डनिंग व टेम्परिंग करत नाहीत. आणि त्यानंतर फाईलचे एलिमेंट्स आपण अभ्यासले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र या फाईल संदर्भातली माहिती अभ्यासली. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.